मी कोमल, आपले चॅनल अरुद्रास ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी, अरुद्रा आणि आत्या मी तिघीही घरामध्ये निघालो आहोत। तर हे लग्न आमच्या गावामध्येच आमच्या जवळच्या एका पाहुण्यांचे आहे। आज त्यांचे गावदेव आहेत आणि आजच आम्ही त्यांना आहेर करण्यासाठी निघालो आहोत। आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलोही आहोत। आणि तुम्ही पाहू शकता इथे बाहेरच किती छान असे डेकोरेशन ही केलेले आहे आणि त्यांनी हा बंगला ही नवीनच बांधलेला आहे। बाहेरच नवरा नवरीचे छान असे फोटोही लावलेले आहेत आणि आतमध्ये खूप मोठा असा मंडप ही घातलेला आहे। चला तर मग आता आम्ही आतमध्ये जातो आणि तुम्हाला त्यांचे घर दाखवतो। आता आम्ही त्यांच्या घरामध्ये आलो आहोत आणि पाहू शकता किती मोठा आणि प्रशस्त असा त्यांचा हॉल आहे। या नवीन घरामध्ये मी पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे काका आम्हाला पूर्ण घर फिरवून दाखवत होते। तर पाहू शकता घराच्या मधोमध किती मोठा असा हा झुंबर लावलेला आहे। पूर्ण घरामध्ये अँटिक पीस लावून खूप छान असे डेकोरेशन ही केलेले आहे। तर या घराच्या समोरच्या बाजूला खूप मोठी अशी गॅलरी होती आणि या गॅलरी मध्ये खूप छान अशी खुर्ची ठेवलेली होती। बस की डुलकी मागे टेक केलं की। या डुलणाऱ्या खुर्चीवर बसून अरुद्रा खूप छान अशी मजा घेत होती आणि समोरूनच तुम्ही पाहू शकता खूप छान असा व्ह्यू आहे। इकडे बघ अरुद्रा, अरु डुलकी जरासं, हा डुल तसं। चला आमचे पूर्ण घर पाहून झालेले आहे, आता आम्ही खाली जाऊन आहेर करून घेतो। सर्व पाहुणे एकत्र झाले की अशा गप्पा गोष्टी सुरू होतातच आणि यांनी आमच्यासाठी खूप छान असा चहा केला होता। मग आमचा चहा पितच गप्पा सुरू झाल्या। समोर जो तुम्हाला मोठा फोटो दिसत आहे तेच काका आणि काकी आहेत, त्यांच्याच मुलाचे लग्न आहे। आणि हे पाहू शकता किती मस्त असे हे अँटिक पीस आहे। तर इथे पाहू शकता यांच्या किती भरपूर साऱ्या अशा गप्पा सुरूच आहेत। हे त्यांचे पहिले जुने घर आहे आणि आहेराचा कार्यक्रम इथेच चालू आहे।
आणि पाहू शकता भरपूर सारे पाहुणे मंडळी इथे येऊन बसलेले आहेत आणि पाहुण्यांनी आहेराचे आणि गारव्याचे सामान इथेच ठेवलेले आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आहेराचा कार्यक्रम सुरू होईल। तरी ते आमचा सर्वांचा व्हिडिओ आरुद्रा बनवत आहे, त्यामुळे काका तिची चेष्टा मस्करी करत आहेत। तरी ते पाहू शकता जो गारवा आलेला आहे ते सोड्याचे काम इथे चालू आहे। सर्व बायकांनी आहेर करून झाल्यानंतर आत्तीनेही काकाकींना आहेर करून घेतला। तर अशा पद्धतीने गारव्याचा आणि आहेराचा कार्यक्रम पार पडलेला आहे। इथे समोरच तुम्हाला दिसत असेल बँजो वाले आलेले आहेत आणि ते चहा पाणी करत आहेत। समोरच तुम्हाला दिसत असेल ते आहे नवरदेव। तर ते नवरदेव आल्या सर्वांच्या पाया पडून घेत आहेत। देवाच्या पाया तिथं आईच्या पाया आमचा आहेराचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो।